कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तिनं संबंध तोडलेत म्हणजे सगळ्यांशीच तोडलेत असंच वाटत होतं मला। नाही नाही, तिला फक्त आपल्यापासून लांब राहायचं। काय माहित, पण ती गेली पुढे तिच्या आयुष्यात। तिच्याकडे अमोल आहे, त्याच्याकडे बघून ती जगेल। पण अरे अर्जुनचं काय? बघा ना, भाऊजींनी कसं कोंडून घेतले स्वतःला। जेवले नाहीत का काही नाही। ना पोरग सोबत आहे ना तो दुसरं लग्न करायला तयार होतो। त्याच आठवणीत किती दिवस राहणार आहे अजून काय माहित। खरं आहे रे काका बास, आता अपर्णाची आशा आत्ता या क्षणाला मी सोडली। मी तर केव्हाच सोडली नाही। ती येणार ना, ती अमोलला आपल्याकडे परत पाठवणार। त्यामुळे तिला आता काय करायचं ते करू देत। आता अर्जुनला त्याच्या या दुःखातून मी बाहेर काढणार म्हणजे काढणारच, आणि त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करून देणार आहे मी। गुड मॉर्निंग। आप्या, अगं तुला कसं काय कळलं आम्ही आलोय म्हणून? बापू, झोप झाली का तुझी? नाही, रात्री पण उशिरापर्यंत काहीतरी काम करत बसलेलीस। 5-6 तासांची झोप पुरी होते आता। अगं काय दगदग होती तुझी बाळा। हो नाही बापू, उलट इथे आल्यापासून सगळं आरामात चाललंय खरंच। बापू तिकडे तरी ती एकटी होती अमोल सोबत। हा म्हणजे घरात माणसं होते, पण घर तर तूच सांभाळायचीस ना। हा बापू खरं सांगू का, अमोल शाळेत जाऊ लागला ना तेव्हापासून मी रोज त्याला डबा बनवून देते। या माझ्या गडबडीत त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं नकोय मला। दिदे, अगं तू अजिबात असलं मनात आणू नको। अगं तू केवढं भारी सांभाळलंय अमोलला। अगं होय आप्या, पोरग कसलं चुनचुनीत आहे, हुशार आहे आणि हजर जबाबी पण आहे। हो दिदे, खरंच तू त्याची आई पण झालीस आणि बाबा पण। नाही दिप्या, एकतर अमोल आशात त्याच्या बाबांची खूप आठवण येते। मी त्याचा बाबा कधीच नाही होऊ शकत। आप्या असं अजिबात नाही। आता अमोल मोठा व्हायला लागलाय, त्याला कळायला लागलेत गोष्टी, आता प्रश्न तर पडणारच ना। त्यात सरकार आणि रुक्मिणी काकी पण येऊन गेले, त्यामुळे 100% त्याला असं वाटत असणार आहे की आपलं बाबा पण इथंच कुठं तर आहे। आप्या, अर्जुनचा विषय सोडवू आपण, पण तू अशी स्वतःला कोसत बसू नको, मला नाही आवडणार ती। दिदे, आज कुठली भाजी केली का तू? मेथीची। बापू होय का दिदे? अमोलला पण दाजींसारखं पालेभाजी आवडतात काय? हो, नाही म्हणजे मेथीची भाजी, आळूची वडी, सगळं त्याच्यासारखंच आवडतात। बघा बापू, नियती कनेक्शन किती जरी लांब असलं ना तरी पोराकडे आई बापाची गुण येतातच। बरं चल, मला उशीर झाला, येतो मी। हो बापू चला। होय, फक्त गुण येऊन काय उपयोग आहे? अर्जुन इकडे असतात तर दोघांनी सोबत एकमेकांना बरोबर जेवण केलं असतं। तेव्हा गुणासोबत प्रेम आणि जिव्हाळा हे दोन्ही अमोलला मिळालं असतं ना। तो आता परत कधी मिळणार आहे त्याला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे घ्या चहा। वाह, काय हो, भाऊजी अजून उठले नाहीत का? अगं उठलाय तो, आवरतोय। रात्री उशिरा झोपला ना। हा, विचार करत बसला ना की झोपतच नाही लवकर। अर्जुन, हा अगं येतोय, आवरतोय। अगं तू नाश्ता करून घे ना। नाही नाही, मी नाश्ता करूनच आले। अगं चहा तरी घे। चहा चालेल, पण बाबा तुम्ही नाही ना घेत चहा? नाही नाही आर्या, मामनजी चहा नाहीत पित आता। आणि तुला माहितीये का, मामनजी डॉक्टरने दिलेली पथ्य अजिबात पाळत नाहीत। हा म्हणजे तू दिलेली पथ्य व्यवस्थित पाळतात। अरे बेस्ट आहे की मग। बरं तुम्ही गप्पा मारा, मी चहा घेऊन आले। आर्या, आई कशी आहे ग? आई मस्त आहे, म्हणजे आता रिटायर झाली आहे तर तिचं चालू असतं आपलं काही ना काही। आणि त्यांना वाचनाची पण आवड आहे ना ग? वाचनाची तर आहेच, पण लिखाणाची प्रचंड आवड आहे। छोट्या छोट्या कथा लिहित असते। अरे वा, चांगलंय की।
आणि उरल्या वेळेत माझा पिच्छा पुरवते. का ग? लग्नासाठी माझ्या. म्हणजे माझे वडील गेल्यानंतर सगळं काही आईनेच बघितलं ना. ती पण थकली आता. तिला असं वाटतं ना की माझं लग्न झालं ना की मग ती मोकळी. अगं असं वाटणारच ना त्यांना. आर्या, तू तुझ्या हिमतीवर पोलीस झालीस, आईला सांभाळतेस. खरंच तुझं कौतुक आहे या ठिकाणी. थँक्यू सर. मला माझं काहीच वाटत नाही. म्हणजे सतत आईचीच काळजी वाटते. माझं लग्न झाल्यानंतर ती एकटी पडेल ना. अगं आर्या, बरोबरच आहे की तुझं. हो ना वहिनी. म्हणजे मला लग्न करायला काहीच अडचण नाही. पण माझं जिथे पण लग्न होईल ना मी आईला माझ्या सोबत घेऊन जाईन. जा जा. हा परत तसा पोरगा भेटला पाहिजे. पण तेच तर ना बाबा. म्हणजे मला हा जॉब पण नाही सोडायचा आहे आणि आई पण सोबत हवी आहे. तसं मी 1-2 मुलांना भेटली लग्नासाठी, पण ते मला एवढे ओपन माइंडेड नाही वाटले. हा, पण असा मुलगा मिळाला तर लग्न करशील ना? हो नक्कीच. ठीक आहे, मग माझ्या नजरेत असा मुलगा आला तर मी सांगेन तुला आणि आईला. नको हा. म्हणजे जे काही सांगायचंय ना ते मलाच सांगा. नाहीतर तुम्ही सांगितलं म्हणून ना आई मला लगेच लग्न मंडपात उभी करेल. आर्या, आणखी काय अपेक्षा आहेत तुझ्या मुलाकडून? स्वप्नील सर, आता मला चहा पियाला बसून ना तुम्ही माझा चांगलाच इंटरव्ह्यू घेताय. हा अगं आर्या, आता तू पण घरचीच वाटतेस ना. वाटते नाही हा वहिनी, घरचीच आहे मी. हा हेच म्हणूनच आम्ही पण शोधतो मुलगा. काही जास्त अपेक्षा नाहीयेत माझ्या. त्यांनी मला समजून घ्यावं, माझ्यावर प्रेम करावं माझ्या कामामध्ये, आणि मी आईला सांभाळते त्या गोष्टींना विरोध करू नये म्हणजे झालं. चालेल, तुला पाहिजे तसा शोधूया आपण. काय आर्या, मला पटकन आहे ना ह्याला सोड आपल्या समर कॅम्पला. अरे अर्जात, नाश्ता तरी करून जा. रात्री बी काय खाल्लं नाही तू. नाही कदम, तिकडच खातो. मुलं वाट बघत असतील. निघतो. येते हा. बघा, जेवण करताना म्हणू नका गाणी, नाहीतर लागल उचकी, प्यायला लागल पाणी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. बोला. माहेरचं नाव अश्विनी ओमप्रकाश जीवने आणि सासरचं नाव अश्विनी अमोल बोराडे. माहेर कुठलं? माझं नागपूर आणि सासर अकोला. तर लग्नाला किती वर्ष झाली? आता माझ्या लग्नाला 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाली. 11 वर्ष. मग अकोल्याला कसे काय गेले? ते ॲक्च्युली माझे मामाची फ्रेंड आहेत. हे दुसरी मुलगी बघायला आलेले आणि हिला पसंत केलं. मुलगी दुसरी बघायला गेलेले, हिला पसंत केलं. थांबा, आता त्यांचं विचारूया. तुम्ही फार दुसऱ्यांचं सांगा, तुमचं सांगा. तुमचं माहेरचं नाव? ज्योती. माहेरचं नाव ज्योती पांडुरंग आवटे, सासरचं नाव ज्योती शिवाजी नगळे. माझं माहेर आहे ते सांगली आहे आणि सासर मंगळवेढा सोलापूरकडे. सोलापूर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 19 वर्ष झाली. 19 हो. वर्ष. कुठे ते? आमचं म्हणजे असं झालं की माझ्या सासऱ्यांनी मला लहानपणी बघितलेलं होतं, पण आम्ही बघितलं नव्हतं. माझ्या आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, तिथे ते पण आलेले. डोळ्याचं ऑपरेशन? मग मी आजीला बघायला गेले आणि माझे सासरे तिथे होते, त्यावेळी त्यांनी बघितलेलं होतं. पण म्हणजे त्यांचं ऑपरेशन झालं होतं? माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचं झालेलं. अच्छा. हा, मग ते तिथे होते आणि मी माझ्या आजीला बघायला गेलेले. मग त्यावेळी त्यांनी तिथं बघितलेलं. मग नंतर माझ्या मम्मी पप्पांचं पण लग्न माझ्या सासऱ्यांनीच लावलेलं आहे. हो का? तुमच्या सासऱ्यांचं काय वधूवर सूचक? तसंच समजा. ते लावत असतात असे, म्हणजे हेल्पफुल खूप आहेत. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 19. 19. बघा, अनुभवी. नमस्कार. माझं माहेरचं नाव प्रियंका राजेंद्र कुंटूरवर आणि सासरचं नाव प्रियंका तेजस रापतवर. आमचं लव्ह मॅरेज आहे. काय झालं? ॲक्च्युली मी लहानपणापासून आजोळीच राहत होते आजी आजोबांकडे, आणि हे माझ्या चुलत मामाचे मुलगा आहे. बरं. तर मग ते तसं एका गल्लीत राहत होतो, त्याच्यामुळे गल्ली आंबेजोगाई. कशी झाली ओळख? कशी झाली? त्यांच्या वहिनींनी विचारलेलं की असं आवडतं, म्हणजे तू आवडते त्यांना, तसं प्रपोज केलेलं त्यांनी स्कूलमध्ये असताना, शाळेत वगैरे असताना. तेव्हा 9वी मध्ये. 9वी. पण तेव्हा तुम्ही काय होकार दिला? नाही, कारण माझं वातावरण खूप स्ट्रिक्ट होतं. आजी खूप स्ट्रिक्ट होती, कारण मैत्रिणींना ती वाड्यामध्ये खेळायला बोलवायची, मी बाहेर नाही जावं म्हणून. पण हे गल्लीतनं मार्ग काढला त्याचा. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष पूर्ण झाली. नमस्कार. हा, बोला. माझं नाव नलिनी वसंतराव माने, माहेरचं लातूर, आणि सासरचं नलिनी श्रीकांत गे, ते पण लातूरचेच आहेत.
आहे पण आमचं अरेंज मॅरेज आहे. हो, किती वर्ष झाली? लग्नाला 11 वर्ष झाली. 11 वर्ष. कसं काय लातूरला कसं काय? ते ऍक्च्युली आमच्या रिलेशन मधलेच आहेत, दुरून आहेत. मग आम्ही लहानपणापासून बघायचो, पण असं बघण्यात फक्त एकमेकांकडे नाही बघायचं, बघितलं की हात फिरवायचो आम्ही एकमेकांकडे. भावना पोचतात असं लांबून बघायचो पण जवळून नाही बघायचो. मग काय झालं? मग एके दिवशी असंच त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या बहिणींनी वगैरे विचारलं की मुलीचं लग्न करायचे का. माझ्या वडिलांची अजून इच्छा नव्हती, पण त्यांनी मुलगाच मी पुण्याला होते त्यावेळेस MBA साठी. मग एक दिवस असंच मी सुट्टीला आलेले, तर ते बघायला आले, पसंत केलं आणि मग लग्न झालं. लगेच नाही, 2-3 महिन्याने. मग 3 महिन्यात बोलत होता ना फोनवर दोघे? हा, थोडं बोलत होतो. थोडं कसं काय बोलणार? किती तास बोलायचे मॅक्सिमम? खरं सांगू की खोटं? खरं 4 तास सकाळी, 4 तास संध्याकाळी. लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या 6 जणींमध्ये गॉसिप करायला जास्त कोणाला आवडतं? सर मला. यांच्याबद्दल झालंय सगळं? हो, झालेलं गॉसिप. म्हणजे एखादी कोणाबरोबर हे शेअर करता? प्रियंका सोबत. तुम्ही पण सूत्रधार आहात. वॉकिंगला सर वॉकिंग होते भरपूर, 1 तास वॉकिंग होते. खूप जास्त गॉसिप होतं. म्हणजे कोणाकोणाबद्दल बोलता? तरी सुद्धा जास्त? ऍक्च्युली ती शांत पण आहे आणि समजूतदार पण आहे. पेशन्स आहे तिच्यात खूप जास्त. म्हणून नाही, gossip. मग शिकायला पाहिजे किंवा तिने त्या सिच्युएशनला असं केलं. आपल्याकडे पेशन्स कमी आहेत असं बोलतो. तुमच्या दोघांमध्ये चांगला स्वभाव कोणाचा आहे? त्यांचा छान आहे. तुमचा? माझा. तुमचा? त्यांचा छान आहे सर. 1 मिनिट, मैत्रिणी म्हणतात त्या मिस्टरांचा चांगला आहे. खूप स्ट्रिक्ट स्वभाव आहे त्यांचा. माझा. तुमचा? ऑफिस मध्ये पण मी हसबंडला हँडल करते. ते राहू दे, तुमचं सांगा. तुमच्या दोघांमध्ये? बर, तुमच्या? त्यांचा स्वभाव छान, मिस्टरांचा चांगला. मी चिडचिड करते पण ते समजून घेतात, ते चांगले. तुम्ही ज्या वाईट आहात कंपॅरिझन मध्ये कमी आहात ना. कंपॅरिझन मध्ये त्यांच्या बरोबर चांगला स्वभाव करण्यासाठी तुम्ही काय स्वतः एफर्ट्स घेता? की मी थोडासा राग शांत करते, म्हणजे राग लगेच येतो ना थोडासा मला. मग कधी 90व्या वर्षापर्यंत होईल? झालाय आता, थोडा शांत झालाय. तुम्ही? चिडचिड कमी करते. सेम चिडचिड होते पण खोटं बोलल्यानंतर होते, एरवी नाही होत. कोण खोटं बोलतो तुमच्या? काय काय खोटं? बिचारे कधी खोटं बोलणार? आलो इथं ते स्टेशनला 5 मिनिटात आलो. ते 5 दिवस घरीच आले नाही न सांगता. न सांग. आणि तुम्हाला कळलं की बाबा शाळेतल्या मित्र मैत्रिणींबरोबर ते पिकनिकला गेले, तर तुम्ही त्यांचं कसं स्वागत? तुम्ही कसं स्वागत? दरवाजा लावून मग चालू होईल मावळ्यांची लढाई. मावळ्यांबरोबर लढाई? बरं, तुम्ही काय कराल? मी तर आल्यावर पहिली बात बोलणारच नाही. त्यांच्याशी बोलणारच नाही बोलणार. दरवाजा उघडाल ना? मी तर उघडत नाही दरवाजा, मुलगी उघडणार दरवाजा. म्हणजे तो विषय. आपण कसं रिॲक्ट कराल? त्यांनी माझ्यासाठी काहीतरी आणले गिफ्ट, मी तयार होईल. म्हणजे 5 दिवस जायला प्रॉब्लेम नाही, काहीतरी गिफ्ट आणायचं. अरे बेस्ट आहे. तुम्ही? बघणार नाही, मी बोलणार नाही त्यांच्यासोबत. बरेच दिवस हे चालेल आणि लगेच तरी शांत नाही होणार. तर किती दिवस साधारण? चालेल 8 दिवस तरी चालेल. 9व्या दिवशी नॉर्मल? 9व्या दिवशी ठीक आहे. म्हणजे 8 दिवसासाठी ते त्यांच्या कलेने ते करतील 9 दिवसांनी. तोपर्यंत आपण मी पण तसेच करेन. कमीत कमी 1 दिवस तरी बोलणार नाही. एकच? हा, एकच दिवस, जास्त नाही. पण यांच्यासारखं नाही तुमचं गिफ्ट आणलंय का? नाही, मग त्यांना माहिती आहे माझं वीक पॉइंट. शॉपिंगला न्यायचं, मूवीला न्यायचं, थोडं फिरून आणलं की झालं शांत. तुम्ही? ते भांडणं होतील सर भरपूर, रिझन विचारले जातील की का गेलात, मग सांगून जायचं त्याचं. सरप्राईज द्यायचं होतं असं. सरप्राईज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
आई बाबा श्रीकांत परत येणार. मला सोडून एकटा तो कुठेच नाही राहू शकत. एका खोलीतून सुरुवात करून आम्ही एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. कित्येक वादळ वाऱ्यांना तोंड दिलं. अनेक संकटांमधून तावून सुलाखून निघालोय आपण. फक्त यावेळी मला तुमची काळजी वाटते. आमची काळजी नको करूस आई. तू बाबांनी केलेल्या संस्कारांमुळेच या अशा संकटांना तोंड द्यायला शिकलो ना आम्ही. बाबा बाबा परत येणार. आपण त्यांना परत आणू. आई माझं चुकलं. मी श्रीकांतच्या हट्टाला बळी पडले. मी सिक्युरिटी घेऊन जायला हवी होती. मला सगळी परिस्थिती माहिती असून सुद्धा मी इतकी निष्काळजी कशी वागले आधीपासून. नाही नाही आई, तुझं काहीच चुकलं नाहीये. बाबांना तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तू त्यांना काहीच होऊ देणार नाही. आणि आपण दोघांनी मिळून दाखवून देऊ की बाबांचा विश्वास योग्य आहे. कदम जर थेट माझ्याशी लढला असता ना तर गोष्ट वेगळी होती. पण त्याने गावकरी आणि श्रीकांत अशा माझ्या वर्मावर बोट ठेवलंय. एका बाजूला कर्तव्य आणि दुसऱ्या बाजूला प्रेम. अशा दुहेरी कात्रीत मी पहिल्यांदा सापडले आधी. पण तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल. माझा पूर्णपणे विश्वास आहे तुझ्यावर. मग प्रेमात आणि कर्तव्यात मी कर्तव्य निवडेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी हात जोडते तुमच्या समोर. देवी आईंवर पुन्हा एकदा विश्वास ठेवा. माझ्या देवी आईसाठी मी जीव बी वाळून टाकीन. जमीन म्हणजे काय ती देईल एकरा पेन करते मी सही. अग तू काय करते कळते का तुला? अगं जमिनी गेल्यावर का दात पाडून खायचं काय? अगं माझा संसार आहे, उघड्यावर पडेल. माझा तरी विचार कर. तुझा विचार करायची गरज नाही लेका. तिकडे बसल्याची देवी ती करण. तुझ्या जन्माआधीपासून मी ओळखते तिला. नुसती बाबळी दिसायची ह्या गावात. धरणानं शेत गिळलं त्यावेळेस देवी आईनं आपल्याला उभं केलं ह्या गावात. म्हणून आज अंगावर कपडा आहे, डोक्यावर छप्पर आणि पोटाला भाकरी. अगं पण आता जमिनी गेल्यावर काय करायचं? परत शून्यात गेलं तरी माझी देवी आपल्याला उभी करेल, माझा विश्वास आहे. कराय बराबर बोलते आजी. आईला देवीनं आपल्यासाठी आणि गावासाठी भरभरून दिलंय. अहो कंचीच अपेक्षा केली नाही. इथनं पुढं बी दिल की करा साया. डोंट वरी अहिल्या, श्रीकांत येईल परत. बाय द वे, प्रायव्हेट एजन्सीजना हायर करा. कसं आहे ना, वेळ असता आपल्याकडे तर गोष्ट वेगळी होती. बट दिस सायकोपॅथ यू नो. ऐक ना दिशा,
मला सांग, आता आदित्यनी जर त्या गावकऱ्यांकडून सह्या घेतल्या आणि किडनॅपर्सना पेपर नेऊन दिले तर किर्लोस्करांची अब्रू तर नक्कीच जाणार आहे. मग या अहिल्यादेवीला काळं कुत्र सुद्धा विचारणार नाही ग. किर्लोस्करांचं साम्राज्य कोसळणार आहे. तरीही तुला किर्लोस्करांची सून व्हायची हौस आहे? मम्मा, सासू मॉमच्या या मिस्टेकमुळे जर त्यांचं स्टेटस, प्रेस्टीज आणि सगळं एम्पायर कोलॅप्स झालं तर मग आपल्या फ्युचरचं काय? मूर्खासारखं काही बोलू नकोस. ती अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे. तुला वाटतं ती इतक्या इझिली हार मानेल? नेव्हर. जस्ट वेट अँड वॉच. बोल आदित्य. आई, झालं सया. तुम्ही निघा तिथून. चल गाडी काढ. सांग त्या सूर्यकांत कदमला अहिल्यादेवी येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बस तिथेच थांबा. आत्याने हीच जागा सांगितली होती.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शेखर, शेखर मला सोडा. तन्मय, तन्मय अरे घरी जाऊया ना. शेखर, तन्मय मला सोडा इथून. त्रिनयना हरली, विरोचक जिंकला. सगळे मरणार, एक एक करून सगळे मरणार. विरोचक सगळ्यांना मुक्त करणार. त्रिनयना हरली, विरोचक जिंकला. सगळे मरणार, एक एक करून सगळे मरणार. विरोचक सगळ्यांना मुक्त करणार. आलं व्यवस्थित ऐकायला? का सांगू परत? त्रिनयना हरली, विरोचक जिंकला. सगळे मरणार, एक एक करून सगळे मरणार. विरोचक सगळ्यांना मुक्त करणार. बिंडोक, जा जरा ती खुर्ची घेऊन ये. कोळिष्टक साफ कर. तुम्ही त्रिनयनाच्या लेकी फार हुशार बाकी, खूपच, फारच. इथे मीच वश केलेल्यांच्या मनातलं ऐकतेस तू. कस काय? कमाल. बिंडोक, तुझी बहीण अगदी तुझ्यासारखी आहे रे. हिम्मत असेल तुझ्यात तर सोड मला. नाहीये हिम्मत. खुश. हसा हसा हसा. मला तळघरात डांबलंस तेव्हा काय म्हणाली होतीस? इथेच राहायचं असता आयुष्यभर, सुटका नाही. तेच तुला सांगते मी आता. इथेच राहायचंस मरेपर्यंत, सुटका नाही. आता तुझी लाडकी बाची आहे हो, नाहीतर त्रिनयना येऊ. इथेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐका ना. काय गो? उमाताई, दादा कुठे आहेत? तिथे कधीच बाहेर गेले आहेत. काय गो, काय काम होतं का त्यांच्याकडे? म्हणजे गो माका सांग ना, मी सांगते त्यांना. काय करू? यांना सांगू का? नाहीतर या परत खोदून खोदून विचारत बसतील. मंजू. हा. काय गो, असं शांत शांत कशा? उमाताई, नेमकं काय झालं ते माहित नाही, पण चारूच्या अंगावर कसले तरी डाग उठलेत. दोन्ही हात भरलेत तिचे, अक्षरशः लाल भडक झाले. खूप त्रास होतोय तिला. ये बाय, माझे दोन्ही हातावर चट्टे उठल्या आणि तू आता सांगतस? अगो, कशी आहे माझी पोर? बरी आहे ना? दादासाठी वाट बघून ना उशीर होणार. पोर तिकडे तळमत बसणार. मी ना श्रीनू बोलावते. थांबा श्रीनू. अरे बाबा श्रीनू, लवकर ये. खय असं श्रीनू. अरे खय गेला.
आई अगं हो हो हळू, मी इथेच बसलो होतो बाहेर अभ्यास करत. काय झालंय? काय झालं काय विचारतोस? त्या चारूच्या हातावर ना चट्टे इले होत. तू ना ते का डॉक्टर कडे घेऊन जा. जा लवकर जा. आई अगं पण माझा अभ्यास, परीक्षा जवळ आली ना आता. श्रीनू, अभ्यासाचं काय कारण देतोस? जीवापेक्षा महत्वाची आहे काय परीक्षा? आता कसं बोललं बरोबर. श्रीनू, निदान डॉक्टरांका तरी बोलू कोया. हे पण नाही आहेत घरात. हे असते तर गोष्ट वेगळी होती. कदाचित त्यांना तालुक्याच्या गावी जाऊक लागला तर अजून उशीर होईल. बरं ठीक आहे, मी तिला घेऊन जातो डॉक्टरांकडे. हा नाही एवढं काही झालेलं नाहीये. गो बाय, एकदा काय तर नक्की ठरव. एकदा सांगता त्रास होता, एकदा सांगता होत नाही. आम्ही काय समजायचं नक्की? नाही तसं नाही द्यायचे. म्हणजे तिला त्रास होतोय पण डॉक्टरांकडे जाण्यात काय झालेलं नाहीये. घरच्या घरी औषध दिलं तरी चालेल तिला. होय मंजू, पण या दिवसात असं अंगावर काढणं ठीक नाही. मी जाऊन बघून येते त्याला. चल 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 श्रीनू, तू पण चल. तू पण चल. आई आता मी कशाला? उमाई येते ना. अभ्यास करून काय बोर्डात तू पहिला येणारच? त्या चारूच्या वयाचा तिकडे कोणीतरी वया ना. तू अभ्यास येऊन नंतर कर. तू चल चल ना. अरे चल बाबा, मी म्हणते ना. तू ये उमा, ये लवकर ये. काय झालं पोरी का तरी बघू दे. काय गो बाय माझे. घे बघू दे. अगो बघू. थांबावं लागेल तर खाजू तरी बघू दे माका. काय झालं? घे बाय माझे. हा ना काहीतरी भलता झाला. चारू काय गो, खूपच त्रास होता काय? नाही एवढा होत नाहीये. ठीक आहे आता. उमाई अगं हे खाजकुजलीमुळे झालंय. चारू तू रात्री कुठे गेली होतीस का? म्हणजे खाजकुजलीच्या झाडाजवळ वगैरे कुठे? नाही, काल रात्री मी तुझ्या ड्रेसचा माप घेतलंय त्यानंतर तर तू काय बाहेर गेलच नाहीस. श्रीनू, अरे या ना घरातच झालेला, बाहेर काय झालेलं नाही आहे या. हो उमाताई, काय झालं, तुम्ही गेल्यावर ना मी हिला घेऊन माझं कपाट आवरत होते. तर ते जुने कपडे होते ना, मग तिथे कुठेतरी कपाटाला वाळवी लागली असेल आणि त्याने सुद्धा खाज येऊ शकते. मंजू मामी अगं पण वाळवीने एवढी खाज? ऐका ना, आता मला काय झालं आणि कसं झालं यावर रिसर्च करणार आहात की मला औषध आणून देणार आहात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, काय झालं? काही नाही ओवी, तू थांब. तू जरा काही बोल नको, थांब. अरे हे चारूचं सामान आहे, तू काय करतोयस? श्रीनिवास, तुला काही हवंय का? तू मला सांग ना. ओवी ओवी थांब. मी थांब म्हटलं ना तुला. हे पण ह्याचं दुसऱ्याच्या सामानाला हात लावणं इज नॉट ओके. तू मला सांग ना, मी देते तुला शोधून. श्रीनिवास, हे बघ. हे हवं होतं तुला? काय त्यात? ओवी त्याला हात लावू नकोस. खाज कुजली आहे ती अंगाला लागली ना तर खाज येईल. म्हणजे हीच खाज कुजली चारूने तुझ्या कपड्यांमध्ये टाकण्यासाठी आणली होती आणि चुकून ती तिलाच लागली. ओवी, बरं झाला भेटलंस. अगो तुझ्या खोलीतून तुझा ड्रेस घेतलाय मी ना. असंच एक ड्रेस चारूसाठी शिवचा म्हणत होते. अगो तुझा ड्रेस ते का ना घालून दाखवूक सांगते, म्हणजे मापाचा अंदाज येत. झालात काय तुका? अगं तिला चालणार असेल ना तर हा तू ड्रेस तिलाच दिलास तरी माझं काही ऑब्जेक्शन नाहीये. हो नाही, तिच्यासाठी शिवते ना मी. एखाद्या नवीन कोऱ्या साडीचा शिवते एखादा ड्रेस. अगो काय उन्हाळ्याच्या सुट्टीत लहानपणी तर घरी यायचा ना, तेव्हा निशीसोबत त्याच्यासाठी सुद्धा 2-4 फ्रॉक शिवून व्हायचे. यावेळी एवढं हिला पण काही केलंच नाही गो त्याच्यासाठी. तुझा ड्रेस नेत आहे. म्हणजे चारूनी ही खाज खुजली माझ्या ड्रेसमध्ये टाकली होती, मला इचिंग व्हावी म्हणून. थँक गॉड तो ड्रेस मी घातला नाही. बट तिने का केलं असेल असं? मला कळतंय तिने हे सगळं का केलं असेल. श्रीनिवास प्लीज, मला प्लीज एक प्रॉमिस कर.
आता कसलं प्रॉमिस? प्लीज. बरं ठीक आहे, बोल. ते आधी बंद कर. जा आता बाहेर टाकून दे. काय? श्रीनिवास हे बघ, यामुळे बाकी कोणालाही त्रास व्हायला नको. आणि चारूच्या सामानात हे सापडलंय, तू हे कोणालाच सांगणार नाहीस. उमा मावशीला सुद्धा नाही. अगं पण याने तुला त्रास झाला असता. पण नाही झाला ना. अगं पण का वाचवायचं आपण चारूला? श्रीनिवास प्लीज प्लीज मला प्रॉमिस कर. श्रीनिवास प्लीज प्लीज मला प्रॉमिस कर की हे सगळं तू कोणालाच सांगणार नाहीस. श्रीनिवास प्लीज प्लीज मला वचन दे की तू हे सगळं आपल्यातच ठेवशील. सगळेच मला कुठल्या ना कुठल्या वचनांमध्ये अडकवत असतात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू मला आधीच का नाही सगळं सांगितलं? नाही, खरं तर मलाही कळत नव्हतं. त्यात मी तुम्हा दोघांना असं सगळं बघितलं आणि मी शॉकच झाले. आणि ती माझी बहीण दिव्या. ए बघ रे एकदा गाडी चालू करून. नाहीच होते सुरू. परत कर बरं. सतत नको करू, इंजिन खराब होईल. काय झालं पण? तू तर म्हटलीस गाडी ठीक झालीये. अरे हो, मला पण काही कळत नाहीये. मला वाटतं गॅरेजला गाडी घेऊन जावी लागेल. अरे यार. बर. हा आई बोल. हॅलो आशू, अरे कुठे आहेस तू? अगं काय सांगू मी, आता गाडी बंद पडली आहे, उभा आहे रस्त्यावर. अरे बाप रे, आता कशी बंद पडली? काय माहिती, आता तेच मी गॅरेज मध्ये घेऊन जातोय. काय झालं सांग ना. अरे आज साड्या घ्यायला नव्हतो का जाणार आपण? त्याचीच आठवण करायला. ओके, मी एक काम करू का, मी डायरेक्ट येऊ? गाडी पाठवू का तुला मग? नाही नको, येतो मी. नीट ये आणि लवकर ये. हा हा येतोय तो. काय रे, काय झालं? लग्नाच्या साड्यांची खरेदी करायची आहे, तिथे आईने बोलवलंय. ती म्हणली वेळ येते, तर काय करू? अरे तू नको टेन्शन घेऊ. हे बघ, मी ते टो करणारे असतात ना, त्यांना फोन करते, ते गाडी घेऊन जातील. ठीक आहे? हा नाहीच आयडिया. चालेल, तू कर फोन. पण मी तिथे कसं जाऊ? एक काम कर ना शिवा, तू सोड ना मला प्लीज. मी? हा काय झालं? नाही काही झालं नाही, फोन करू दे फक्त. हॅलो. आई छान आहे की ग, बघ कशी दिसते. आई अगं, ही साडी आवडली आहे तुला? तुला माहितीये ना मला अशा साड्या अजिबात आवडत नाही. मला ब्रँडेड साड्या आवडतात. बरं, तुला जे हवं ते तू घे. छान ब्रँडेड दाखव. आणि अगं कीर्ती असतील ना त्यांच्याकडे ब्रँडेड दाखव. काका तुला काही कळत नाही. ते पण आहे. जरा ही साडी दाखव. ही चांगली. नाही ही कीर्ती, हे बघ, आता दिव्या आणि तिची आई येणार आहेत, त्यामुळे मला कुठलेही अशा प्रकारचं बोललेलं नकोय. त्यांचा अपमान झालेला मला अजिबात नकोय. कळलंय मला, आणि मलाही काही हौस नाहीये त्यांच्याशी गप्पा मारायची. ते बरं आहे. हे बरं आहे. तुम्ही दाखवा ना साड्या. ही ग्रे दाखवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे आपण एवढा वेळ इथेच थांबलोय, तुला आज जायचं नाही का? मला ऍक्च्युली आज जायचंय, पण मला तसं साड्यांमधलं काही नॉलेज नाहीये, मला काही माहित नाहीये. मी काय करणार आज जाऊन? हो का? पण मग त्या दिवशी तर एवढी छान साडी आणली होती. तुला आवडली ती? हा. क्या बात आहे, बेस्ट.
अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की मुली कसं चूज करतात की पॅटर्न्स काहीतरी डिझाईन्स त्यातलं मला फारसं कळत नाही. सो मी त्या दिवशी दुकानात गेलो, मला जी पहिली साडी आवडली ती मी घेतली. पण तुला सांगू का, तुझी चॉईस खरंच छान आहे. थँक्यू. शिवा ऐक ना, दिव्या कशी वाटते तुला? हे काय मध्येच मध्येच काय मध्ये सांग की कशी वाटते दिव्या? अरे असं कसं मी सांगणार? प्लीज ना, तुझा ओपिनियन मॅटर करतो, मला सांग. अरे बाबा पण आशू आई आई इकडे ना. आले आले. आशू तू खरं तर आत असायला हवा होतास. मी केव्हाच बोलवलंय तुला. हा आणि शिवाय तू इकडे कशी? ते अगं मी तिला बोलवलं. मी म्हंटल ना तुला आपली गाडी बंद पडली आहे, मग मी तिला बोलवलं. मी चेक बिक केली गाडी. ती म्हटली की गॅरेज मध्ये घेऊन जायला लागेल. मग मी हिलाच म्हंटल की चल मला सोड. का दुसरा कुठला मेकॅनिक मिळाला नाही का? शिवाला कशाला त्रास द्यायचा उगाच? अहो त्रास काय, मित्रासाठी तर केलं. हा मित्र वगैरे सगळं ठीक आहे शिवा, पण आता एक लक्षात घे, माझ्या मुलाचं लग्न होणार आहे. त्यामुळे त्याने तुझ्या बरोबर असं फिरणं बरं दिसत नाही, नाही का? मागच्या वेळीही आशू तुझ्या बरोबरच होता. मग आम्ही मुलीकडच्यानं काय सांगायचं की आशू त्याच्या मैत्रिणी बरोबर आहे, त्याला यायला उशीर होणार आहे? अहो नाही, मी फक्त मदत म्हणूनच. अख्खं जग पडलंय ज्याला मदतीची गरज आहे. त्यांच्याकडेही लक्ष दे कधीतरी. एक लक्षात ठेव शिवा, आशूचं आता लग्न होणार आहे आणि मला त्याच्यात कुठलाही अडथळा नकोय. आई ठीक आहे, सॉरी, परत असं नाही होणार. शिवा तू काय केलंस? हे वाईट वाटलं असेल ना तिला? आशू मी तुला आता एकदाच सांगेन, त्या मुलीपासून तू लांब राहा. मला ती अजिबात आवडत नाही आणि तू तिला भेटलेलं तर अजिबात नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सॉरी, माझं चुकलंय अधिपती, माझं खूप चुकलंय. ते बायका आल्या होत्या घरी सगळ्या, त्यांना काय काय बोलले, सरगम मॅडमना हाकलून दिलं. असं झालं होय? एवढाच मुद्दा होता होय? बर बर बर, तेवढा गैरसमज झाला तुमचा. पण एवढाच जर मुद्दा होता तर मग कशाला चिडला तुम्ही? काय उत्तर आहे तुमच्याकडे या प्रश्नाचं मास्तरीन? हा कुठे तंद्री खाली का पाहिजे बोट मोजताय काय? नाही, मला बोलायचंय तुमच्याशी. हेच तुम्ही मगाशी बोलला की तुम्हाला माझ्याशी बोलायचंय, तुम्हाला माझ्याशी बोलायचंय. बोलायचंय हो. हा, मग खरंच बोलायचं का एवढंच बोलायचं होतं की तुम्हाला माझ्याशी बोलायचंय? हा एवढंच बोलायचं. नाही थांबा, हो थांबा, आहे अजून आहे. काय होय अजून? बोला की. मग आम्ही ऐकायलाच बसलोय, ती बी माईक हातात घेऊन. हा बोला, काय भावना आहे तुमच्या मनात या क्षणाला? नाही, असं जग जाहीर नाही करायचंय मला, तुमच्याशी बोलायचंय. प्रायव्हेट PRIVAT. नाही, जाऊ दे. म्हणजे मला असं म्हणायचंय की हुडकून दे जरा सारखा बघा, इकडे कुठं पडले का बघूया. काय शब्द सापडत नाही ना तुम्हाला? हुडकून देतो. नाही, जाऊ दे, आपण नंतर बोलूया.
तुम्ही दमला असाल ना, आता किती दमलेले दिसताय तुम्ही. नाही नाही, जेवढं दमलो होतो तेवढं दम खाऊन झालं म्हणलं की मी तुम्हाला. बोला तुम्ही, बिंदास बोला, लई वेळ आपल्याकडे. बोला. नको, आपण नंतरच बोलूया. का? बोला की. आपण नंतर बोलू. काय? कुठं? गेल्या. हाय हाय, तुमचं आणि आमचं सेमच आहे मास्तरीन बाई. तुम्ही गेला तरी ह्या आहेत की. आई शपथ, खरं सांगतो आता तशी धडधड व्हायला लागल्या की नाही. आई शपथ, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं असंच झालं होतं. असा डोल वाजायला लागला होता की नाही आतल्या. आई शपथ, तवाच वाजलं होतं खरंच की. हा, काय काय सांगायचं होतं, नुसतं धाड 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 पेट्रोल टाकल्या का पळत होतं. होई की होय. खरं सगळं डोक्यातच राहिलो, पोटावर काय आलंच नाही. कोरडच पडली होती घशाला तेवढी. आई बघ, आता मी पडायला लागले. मला कवा कवा काय वाटायचं माहिती आहे काय आपल्या लग्नाच्या आधी, खेड जावं गंगाविषयी तुमच्या घरी. तुम्हाला असं का नाही, असं समोर बसवावं, तुमच्या पुढे असं गुडघ्यावर बसावं आणि फुलबिल घेऊन हातात असं, मग हवा जायची. पुढचं काही सुचायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. भावा, त्या प्रिंटरवाल्याकडे जायला पाहिजे. प्रिंटर खराब झालेत ना, 1-2 नवीन घ्यायला पाहिजेत. बरं. आणि त्या सप्लायरला झापलं पाहिजे. अरे केव्हाची ऑर्डर दिली आहे, रॉ मटेरियल पाठवत नाहीये. त्याला कान पिचक्या दे तू जरा. चालतंय, दोन्हीकडे जाऊया मग. मास्तरीन बाईंचा फोन घे. हा, बोला की. हो, हा अधिपती, कामात आहात? काम कसलं, गाडी चालवलोय. गाडी चालवताय? मग नंतर बोलूया आपण. थांबा, गाडी साईडला घेतो. बोला. मी असं म्हणत होते की माझं काम संपलंच आता इथलं. तुमचं पण झालं असेल तर एकत्र जाऊया का घरी? हा, चालते की. माझी 1-2 कामं आहेत, तेवढी उरकली की येतो मग न्यायला तुम्हाला. नाहीतर म्हणजे बघा, तुम्हाला वेळ असेल तर आपण रंकाळ्याला जाऊया का फिरायला? हा, रंकाळ्याला? हा, म्हणजे तुम्हाला वेळ असेल तर. किंवा नको नको नको, जाऊ दे, नको. हो, नाही, जाऊया की, जाऊया आपण, जाऊया. आज चक्क तुम्ही स्वतः म्हणायला लागलाय म्हणजे एक नंबर. ना आधी दिनाच काम झाले. तुमची कामं उरकली की नाही, मला टांब दिशी एक फोन करा, मी सान्न दिशी होतो. मग 0 मिनिटात आपण जाऊया. काय, एक फोन टाका फक्त. मला सांगा, फोन टाकला तर आपण बोलणार कसं? बर, जॉग हा, मास्तरीच नाही. प्रगती आहे. बरं, ठीक आहे. मी आता रंकाळ्याला येते आणि तुम्ही पण तिकडे पोचाल. ओके, चालते. यस, डन. बाय. ओके बाबा, प्लॅन जरा चेंज आहे. समजलं मला. ते आता मजा आहे. तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी रंकाळ्यावर फुलणार तर. हे वांक्या बारक्या पोरगी चेष्टा करतो तुम्ही मला. बरं, मी येतो. बोला मॅडम. हो, तुम्ही काय मला मॅडम म्हणताय? तुम्ही काही विचार केलाय का? कशाचा? म्हणजे मी परत कधी येऊ गाणं शिकवायला? अहो, असा खंड पडून चालणार नाही हो. आपल्याला लवकरात लवकर क्लास परत सुरू करायला लागेल. हा, ही जी काय गाई तुम्ही आता दाखवताय का नाही, ती जरा आधी दाखवली असती तर आमच्या सुनबाईंनी तुम्हाला हात धरून घराबाहेर काढलं नसतं. तर त्याच घराबाहेर गेल्या असत्या आणि तुम्ही घरात असत्या. तुमचं आपलं चाललंय गोगलगाईच्या गतीनं. अहो, तसं नाही मॅडम. प्रत्येकाची शिकवायची एक पद्धत असते, एक वेग असतो. आणि तुम्हीच म्हणालेलात ना की अधिपतींच्या कलानं घ्या. माझा प्रवास त्याच दिशेने चालू होता. आणि उलट आत्ता अधिपती ओपन अप व्हायला लागलेले, म्हणून तर मी घाई करते ना. नाही, पण आता तुम्ही जरा थंड घ्या. तुम्हाला एक विचारू का? म्हणजे माझ्याकडे एक कल्पना आहे. कल्पना? बोला की. मी जर अधिपतींचा क्लास बाहेर कुठेतरी घेतला तर?
म्हणजे सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील ना. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर म्हणजे माझी जागा आहेच की. मी इथे बाकीच्यांचे क्लास घेतेच. आणि अधिपतींचा पण मी जर इकडे क्लास घेतला तर आम्हाला दोघांना जरा वेळ मिळेल. त्यांना पण माझ्याशी मोकळेपणाने बोलता येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.